वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते, समोरच्या व्यक्तीने नकार दिला असेल म्हणून आत्महत्या केली असेल. हगवणे कुटुंबाच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट. नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का? प्लास्टिकची छडी हत्यार आहे का? शशांक हगवणेच्या वकिलाचा अजब युक्तिवाद. वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी, तर वैष्णवीची सासू, पती आणि नणंदेला 1 दिवसाची पोलीस कोठडी. मयुरी हगवणे कौटुंबिक छळ प्रकरणामध्ये महिला आयोगाचा आता पुणे ग्रामीण पोलिसांवर ठपका. मयुरी हगवणे प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात झालेल्या विलंबाची चौकशी करा. रुपाली चाकणकर यांचं या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. रुपाली चाकणकरांनी शासकीय सुरक्षेचा वापर हा रीलसाठी केला. रुपाली चाकणकरांची सुरक्षा काढण्याची स्वराज्य पक्षाची मागणी. स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. खोटं बोलून माझं लग्न संकेत फुकेंशी लावलं, नंतर सासरच्यांकडून मला मारून टाकण्याच्या धमक्या. परिणय फुकेंची भावजाई प्रिया फुकेंचा आरोप, तर परिणय फुकेंच्या आई रमा फुके यांनी सर्व आरोप फेटाळले. मुसळधार पावसामुळे इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर तसंच सततच्या पावसामुळे कृष्णा नदीवरील 12 ते 15 बंधारे पाण्याखाली. मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. राज्यात 6 ते 7 दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गोव्यात रेड अलर्ट, तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. केंद्र सरकारकडून खरीप पिकांच्या किमान हमीभावात वाढ. तुरीसाठी 8,000 रुपये किमान हमीभाव जाहीर, तर मका या पिकासाठी 2,400 रुपये हमीभावाची घोषणा. काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना 1 तासात भेटून दाखवावं. आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून आव्हान, तर सत्यजित तांबे किंवा इतर कोणत्याही नेत्यांनी 1 तासात मोदींना भेटून दाखवावं. यशोमती ठाकूर यांचं चॅलेंज. मुंबई, ठाणे आणि पुण्यात स्वबळावर लढण्यासंदर्भात चाचपणी करा. अमित शहांकडून पालिका निवडणुकीसंदर्भात संकेत. सूत्रांची माहिती. सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकीसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी. मात्र शहांकडून शिंदेंना कोणतंही ठोस आश्वासन नाही. सूत्रांची माहिती. कामासाठी सर्व मंत्र्यांच्या मागे लागा. अजित पवार माझ्याकडे तक्रार घेऊन आले पाहिजेत. अजित पवारांविरोधात तक्रार करणाऱ्या आमदारांना शहांचा कानमंत्र. मिठी नदी घोटाळा प्रकरणी डिनो मोरियाची आजही चौकशी. सलग 3ऱ्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी. धारावीतील प्रत्येकाला पुनर्वसनाचा लाभ मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. अष्टविनायक तुळजाभवानी देवी मंदिर आणि ज्योतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी आता मान्यता. 148 कोटी रुपये खर्चाच्या अष्टविनायक विकास आराखड्यास मान्यता. तसंच तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखड्यासाठी 1,865 कोटी रुपयाच्या खर्चालाही मंजुरी. छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजनेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर. फडणवीसांकडून योजनेसाठी ऑक्टोबर 2025 ची डेडलाईन. देशात कोरोनाचे 1200 रुग्ण. आतापर्यंत कोरोनामुळे 14 जणांचा, तर महाराष्ट्रात 6 जणांचा मृत्यू. पाक सीमेवरील राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल. गुजरात, पंजाब, राजस्थानसह जम्मू काश्मीरात लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना. अभिनेत्री दीपिका कक्करला कर्करोगाची लागण. दीपिकानं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना दिली माहिती. उद्यापासून आयपीएल प्लेऑफचे सामने. क्वालिफायर 1 मध्ये पंजाब विरुद्ध बंगळुरूची लढत, तर 30 तारखेला गुजरात आणि मुंबईचा एलिमिनेटर सामना.